नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाचा आपल्याला इंग्रजी व्याकरण शिकायचाच आणि इंग्रजी व्याकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे टेन्स. टेन्स म्हणजे काळ आणि ते काळ आणि त्या काळाचे प्रकार आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे आहेत. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काळ खूप महत्त्वाचे आहे. या काळाचा उपयोग फक्त आपल्याला ग्रामरच्या भागामध्ये, व्याकरणाच्या भागामध्ये जो प्रश्न विचारला जातो किंवा व्याकरणाच्या भागामध्ये काळ ओळखा किंवा एका काळाचं रूपांतर दुसऱ्या काळामध्ये करा यासाठीच नाही, तर रायटिंग स्किलमध्ये पत्र लिहिताना, स्टोरी लिहिताना किंवा रिपोर्ट रायटिंग करत असताना काळाचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात होतो. तर आपण शिकूयात, पुढे जाऊयात. टेन्स, काळ. या काळाचे 3 प्रकार आहेत. 3 टाइप्स ऑफ टेन्स. 3 प्रकार कोणते? तुम्हाला, मला, सगळ्यांना माहिती आहे. पहिला प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर. एक वर्तमान काळ आहे, एक भूतकाळ आहे आणि तिसरा आहे भविष्यकाळ. आणि या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. म्हणजे वर्तमान काळाचे 4 पडतील: सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस. तर आपण काय करूयात, सुरुवातीला सगळे सिंपल टेन्स बघूयात, नंतर सगळे कंटिन्युअस बघूयात, नंतर सगळे परफेक्ट आणि त्यानंतर आपण सगळे परफेक्ट कंटिन्युअस बघूयात. म्हणजे आपल्याला शिकताना सोपं पडेल. ओके. सगळ्यात पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स. या काळाची रचना लक्षात ठेवायची. S+V1+O. S म्हणजे कर्ता, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि O म्हणजे आपलं ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्याला आपण कर्म म्हणू. बघा, कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि अधिक कर्म याप्रमाणे आपल्याला पाहिजे. आता कर्ता बघा, इथं बघा एक्झाम्पल जर बघितलं तर ही इट्स अ मँगो. ही कोण आहे? कर्ता. इट्स म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि ही इट्स अँड ॲपल आहे. सॉरी, ॲपल काय? सफरचंद जे आहे कर्म आहे, तो काय खातोय? सफरचंद खातो. ओके. दे इट अँड ॲपल. ते सफरचंद खातात. मित्रांनो, इथं एक छोटीशी गोष्ट आहे. या दोन्ही काळांमध्ये एक छोटासा फरक आहे, तो लक्षात आला पाहिजे. इथं आहे इट्स आणि इथं आहे फक्त इट. म्हणजे कर्ता एकवचनी असेल, ही एकवचनी कर्ता आहे, त्यामुळे क्रियापदाला S किंवा ES प्रत्यय लावायचा. आणि अनेक वचने असेल तर नाही. हा फक्त याच काळातला नियम आहे. म्हणजे कुठलंही वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये असेल तर कर्ता एकवचनी असताना क्रियापदाला नेहमी आपल्याला S लावायचा आहे किंवा ES लावायचा. ओके. म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता जर एकवचनी असेल तर क्रियापदाला S किंवा ES लावायचा. यानंतर पुढचा काळ आहे तो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. याचं काय? S+V2+O. म्हणजे कर्ता, क्रियापदाचं दुसरं रूप आणि कर्म. एक्झाम्पल बघा, ही एट ॲन ॲपल. ही एट ॲन ॲपल, त्याने सफरचंद खाल्ला. एट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. त्याच्यानंतर दे एट ॲन ॲपल. ओके. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट या काळात काय आहे, साधा भूतकाळ हा एकमेव असा काळ आहे की ज्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आपण साधा वर्तमान काळ बघितला, तिथं V2 होतं आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं साध्या वर्तमान काळाचं की क्रियापदाला कर्ता एकवचनी असताना S किंवा ES लागतो. आणि या सिंपल पास्ट टेन्सचं एक वैशिष्ट्य आहे की साधा भूतकाळ हा एकमेव असा काळ आहे की ज्याच्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं. ओके. आता तिसरा जो आपल्याकडे काळ आहे तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. त्याची रचना काय आहे? S+Will+V1+O. आत्तापर्यंतचे 2 सिंपल टेन्स आहेत, त्याच्यामध्ये क्रियापद सहाय्यकारी क्रियापद नाही आलं, पण इथे विल बऱ्याचदा, म्हणजे विल हे सहाय्यकारी क्रियापद येतं किंवा शाल पण आपण वापरू शकतो. ठीक आहे. इथे बघा, कर्ता अधिक विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. आय असेल किंवा वी असेल तर शाल पण वापरू शकतो किंवा विल वापरला तरी चालतो सहसा. बघा एक्झाम्पल, पहिला S म्हणजे कर्ता ही, नंतर विल आला, V1 क्रियापदाचं दुसरं रूप पहिलं रूप इट आणि नंतर ॲन ॲपल, तो सफरचंद खाईल. दे विल इट ॲन ॲपल, ते सफरचंद खातील. आता इथे एक बघा, साध्या वर्तमान काळामध्ये, साध्या भविष्य काळामध्ये नेहमी सहाय्यकारी क्रियापद असतं. ओके. यानंतर आता आपले सिंपल टेन्स झाले. आता आपण काय पाहूयात? कंटिन्युअस टेन्स. ओके. कंटिन्युअस टेन्समध्ये बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये बघा त्याची रचना काय आहे? S+Am+R+VING+O. S म्हणजे कर्ता, ॲम इज आर म्हणजे ही सहाय्यकारी क्रियापद आहे. आय असेल तर ॲम वापरायचा, कर्ता एकवचनी असेल, ही असेल, शी असेल, राम असेल, श्याम असेल तर इज वापरायचा आणि कर्ता अनेकवचनी असेल तर आर वापरायचा. म्हणजे दे आर, वी आर.
त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याला आय एन जी लावायचे आणि कर्म. उदाहरण बघा, पहिलं आहे ही इज इटिंग ॲन ॲपल. कर्ता ही आहे, ॲम इज आरमधला इज आहे, क्रियापदाचं पहिलं रूप त्याला आय एन जी म्हणजे इटिंग आणि नंतर ॲन ॲपल. दे आर इटिंग ॲन ॲपल. दे नंतर काय वापरला, आर वापरला, इटिंग ॲन ॲपल. ते सफरचंद खात आहेत. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघा रचनेमध्ये फरक एवढाच आहे, मगाशी इथे वॉज वेअर आहे आणि साधा जो आपला चालू वर्तमान काळ होता त्याच्यामध्ये ॲम इज आर आहे आणि इथं वॉज वेअर आहे, बाकी सगळं सेम आहे. म्हणजे करता वॉज वेअर आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी आणि नंतर कर्म. उदाहरणं आपल्याकडे आहेत, ही वॉज इटिंग ॲन ॲपल म्हणजे तो सफरचंद खात होता आणि दे वेअर इटिंग ॲन ॲपल ते सफरचंद खात होते. ओके, करता एकवचनी असेल तर वॉज वापरायचा, अनेकवचनी असेल तर वेअर वापरायचा. यानंतर पुढचा आहे कंटिन्युअस टेन्समधला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये एस प्लस विल बी इथं बी येतो. अगोदरच्या दोन्ही कंटिन्युअस टेन्समध्ये बी आला नाही, परंतु इथे बी येतो. हे याचं वेगळंपण आहे, ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. करता विल बी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी आणि नंतर कर्म. एक्झाम्पल बघा, ही विल बी इटिंग ॲन ॲपल आणि दे विल बी इटिंग ॲन ॲपल म्हणजे तो सफरचंद खात असेल आणि ते सफरचंद खात असतील. यानंतर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ओके, पूर्ण वर्तमान काळ. याचं काय, एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ओ. क्रियापदाचं तिसरं रूप हे नेहमी परफेक्ट टेन्समध्येच येतं, हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. एस नंतर हॅव हॅज. हॅव केव्हा वापरायचा, करता जर अनेक वचनी असेल किंवा आय असेल तर हॅव वापरायचा, म्हणजे आय हॅव, वी हॅव, दे हॅव. आणि करता एक वचनी असेल तर हॅज वापरायचा, म्हणजे राम हॅज, ही हॅज, शी हॅज वगैरे. नंतर V3 आणि मग ओ. म्हणजेच करता अधिक हॅव किंवा हॅज आणि अधिक क्रियापदाचं तिसरं रूप आणि कर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल त्याला आपण म्हणू. यानंतर बघा, ही हॅज, ही करता एकवचनी म्हणून हॅज वापरला, क्रियापदाचं तिसरं रूप इटन ॲन ॲपल कर्म. ओके, नंतर दे हॅव, करता अनेकवचनी आहे हॅव, इटन ॲन ॲपल, त्यांनी सफरचंद खाल्ला आहे. यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे क्रिया पूर्ण झाली होती. एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. याच्यामध्ये करता अधिक हॅड अधिक क्रियापदाचं तिसरं रूप आणि कर्म. करता एकवचनी असू दे अनेकवचनी असू दे आपल्याला हॅडच वापरायचं आहे. उदाहरणार्थ, ही हॅड इटन ॲन ॲपल आणि दे हॅड इटन ॲन ॲपल. त्यानंतर पुढचा जो आहे आपल्याकडं फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. याच्यामध्ये एस प्लस विल हॅव, इथे विल हॅव येतो. ओके, आणि V3 ओ. म्हणजेच करता अधिक विल हॅव किंवा शॅल हॅव वापरलं तरी चालतो आणि क्रियापदाचे तिसरं रूप अधिक कर्म. बघा एक्झाम्पल, की ही विल हॅव इटन ॲन ॲपल आणि दे विल हॅव इटन ॲन ॲपल. त्यांनी सफरचंद खाल्ला असेल किंवा त्यांनी सफरचंद खाल्ला असेल. यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे चालू काळ आणि पूर्ण काळ, चालू पूर्ण काळ जे आहेत त्याच्यामध्ये चालू काळ आणि पूर्ण काळ दोघांचं कॉम्बिनेशन आहे. कसं बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. याच्यात आहे एस प्लस हॅव हॅज. हॅव हॅज जे आहेत ते पूर्ण काळाची सहाय्यकारी क्रियापद आहेत. इथं मिस्टर बिनमध्ये येतो आणि नंतर इथं V3 प्लस ING प्लस ओ. V3 नाही आहे, VING प्लस ओ आहे, V3 नाही वापरायचं आहे. करता अधिक हॅव हॅज बीन प्लस क्रियापदाचे पहिले रूप आहे त्याला ING वापरायचे आणि मग कर्म. उदाहरणार्थ बघा, ही करता क्रियापद एकवचनी म्हणून हॅज नंतर बीन क्रियापदाला ING इटिंग ॲन ॲपल. दे हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. ओके, त्याच्यानंतर बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये एस प्लस हॅड बीन वापरायचा, नंतर VING आणि ओ आहे त्याच्यानंतर. म्हणजे करता अधिक हॅड बीन अधिक क्रियापदाचे पहिले रूप त्याला ING आणि नंतर कर्म. एक्झाम्पल बघा, की ही हॅड बीन इटिंग ॲन ॲपल आणि दे हॅड बीन इटिंग ॲन ॲपल. त्यानंतर आपला शेवटचा काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याची रचना आहे यस प्लस विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन प्लस VING प्लस ओ. म्हणजे करता अधिक विल हॅव बीन अधिक क्रियापदाचे पहिले रूप त्याला ING आणि कर्म. उदाहरण आहेत, वी
ही विल हॅव बीन इटिंग ॲन ॲपल, दे विल हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व काळ जे आहे ते पाहिलेत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी इंग्रजी व्याकरणाचे काही भाग पाहूयात. तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे भाग पाहूयात. ओके, आत्ताच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू लवकरात लवकर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. थँक्यू.